बाळाची नाळ आणि त्याची काळजी कशी घ्यावी। लक्षात ठेवा, 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, स्वच्छता आणि कोरडेपणा। बाळाची नाळ सतत ओली राहणार नाही याची काळजी घ्या, वारंवार पुसून घ्या। दुसरी गोष्ट, डायपर बदलताना बाळाची नाळ झाकली जाणार नाही याची काळजी घ्या। बाळाला सैल आणि ब्रिदेबल कपडे वापरा, जेणेकरून नाळेवर घर्षण होणार नाही याची बहुतांश काळजी घ्या। तिसरी गोष्ट, बाळाला आंघोळ घालताना नाळीपर्यंतचा भाग पाण्यात डायरेक्टली भिजणार नाही याची काळजी अवश्य घ्या। काहीही लावू नका, हळद, मीठ, पावडर यांचे कुठलेही घरगुती उपाय करण्याची काहीही गरज नाहीये। बाळाची नाळ ही आपोआप सुकते। आता लक्षात घ्या, बाळाची नाळ कधी पडते, तर शक्यतो 7 ते 14व्या दिवसांमध्ये बाळाची नाळ ही आपोआप पडते आणि जो खालचा भाग असतो तो आपोआप ड्राय होतो। डॉक्टरांना कधी दाखवावं, जर नाळेच्या आजूबाजूचा भाग लालसर होत असेल, नाळेतून दुर्गंध येत असेल किंवा जर नाळेतून पू येत असेल, या गोष्टी दिसल्यास डॉक्टरांना तुरंत दाखवा। अजून एक महत्त्वाचा सल्ला आहे, अम्बिलिकल ग्रॅन्युलोमा। नाळ पडून गेली आहे पण तरीही लालसर भाग किंवा स्टंप तसाच्या तसाच आहे, तो ड्राय नाही होत आहे, सतत ओला राहतोय, तर डॉक्टरांना नक्की भेटा। थँक्यू।